स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात आनंदाची बातमी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, की ही भरती सुरू झालेली आहे. आणि ही भरती सुरू झाली आहे. सांगली जिल्हा परिषदने हे परिपत्रक काढलेलं आहे. 26 तारखेचं परिपत्रक आपल्यासाठी आपल्या या चॅनलवरती दिलेलं आहे. आणि त्याच्या व्हिडिओच्या संदर्भात लास्ट डेट कधी आहे, तारीख कधीपासून सुरू झालेली आहे आणि त्याच्या नियम व अटी काय आहे, अर्ज कुठे नेऊन द्यायचा आहे, हे सांगली जिल्हा परिषदेचं हे प्राथमिक शिक्षण विभागाचं हे अर्ज आहे. या अर्जाचं संपूर्ण जे काही सांगली जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहे डीएड बीएड झालेले आहे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी जे काही कंत्राटी शिक्षक भरती भरली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं जे वेतन आहे, हे मानधन आहे, हे 15,000 रुपये मानधन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही संधी तुम्ही गमावू नये याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पीडीएफ जी आहे पत्राची, यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत हे आपल्याला या चॅनलवरती मिळत जाईल. हे जे परिपत्रक आहे सांगलीचं, हे पण आपल्या चॅनलला मिळत जाईल. स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. टेलिग्रामची पण लिंक आहे आणि व्हॉट्सअपची पण लिंक आहे. काही जर अडचणी असल्या तर तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बघा संपूर्ण हे परिपत्रक. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही कंत्राटी भरतीची ॲड आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. कालचंच हे पत्रक आहे, पहा 26/11/2024चं हे पत्रक आहे. जिल्हा परिषद सांगलीचं पत्र आहे, प्राथमिक शिक्षण विभाग सांगली. पहा, यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन 23 सप्टेंबरचा जो जी आर होता, डीएड बीएड अर्जदारक बेरोजगार उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत. पहा, या ठिकाणी अर्ज सादर करण्याची तारीख पहा, अंतिम म्हणजे तारीख कधी 10/12/2024 म्हणजे डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत ही अंतिम तारीख असणार आहे, लास्ट डेट असणार आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची. विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून लक्षात घ्या, अर्ज सादर करण्याचे ठिकाण कुठं आहे, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली. जिल्हा परिषद सांगलीला प्राथमिक शिक्षण विभाग या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज नेऊन द्यायचे आहे. पहा, दुबार अर्ज सादर करू नयेत. ज्यांनी अर्ज केलेला सूचना पण दिल्या आहे. यापूर्वी ज्याने अर्ज सादर केलेले आहे, कारण आचारसंहिता असल्यामुळे ही जी भरती आहे स्थगित करण्यात आलेली होती, त्यानंतर पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे कालपासनं. आणि कालचं हे परिपत्रक आहे. पहा, दुबार अर्ज करू नये. ज्यांनी आधी भरलेला अर्ज आहे त्यांनी पुन्हा करू नये. नियुक्तीसाठी अटी पहा, सदर नियुक्ती अटी ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे, परमनंट नाही. सदर नियुक्ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. पहा, कोणत्याही पदाधिकारी काही ठिकाणी असं दिलं जातं की नाही परमनंट केले जाणार आहे, पण इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणताही हक्क किंवा इतर गोष्टीचं त्या अधिकार नसेल. नंतर अर्ज करणारी व्यक्तीचं वय जे आहे ते किमान म्हणजे कमीत कमी 18 असणं गरजेचं आहे. आणि ओपनचे आहेत त्यांना 38 असणे आणि मागासवर्ग 43 जास्तीत जास्त कमाल पहा, खुला वर्ग 38 आणि मागास प्रवर्ग 43, 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. नंतरची अट आहे, खुला व मागासवर्ग प्रवर्गानुसार वेगळी आहे, म्हणजे ही वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे. व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव आरक्षण लाभ देण्यात येणार नाही. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही रिझर्वेशनाचं काही नमूद केलेलं नाही की एस टीसाठी एवढ्या जागा असणार आहे, ओपनसाठी एवढ्या असणार आहे, असं काही या ठिकाणी आरक्षण लागू नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर 5वी अट आहे, नियुक्तीस्तव डीएड बीएड व्यावसायिक अर्थ अनिवार्य आहे. डीएड बीएड असणं गरजेचेच आहे, म्हणजे CTET नाही पण डीएड बीएड असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही शाळेत शिकवणार आहात तर तुमची डीएड किंवा बीएडची अर्थ असणं गरजेचं आहे. नंतर पहा 6वी अट, 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यात पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवासी असलेला उमेदवार, स्थानिक रहिवासी म्हणत आहे, नंतर तालुका रहिवासी आणि तदनंतर जिल्हा रहिवासी. हा जो 7 तारखेचा जी आर आहे त्या 7 तारखेच्या जी आरमध्ये हे टाकलेलं आहे, नमूद केलेलं आहे. म्हणजे स्थानिक रहिवासीला पहिलं प्राधान्य, नंतर तालुका प्राधान्य आणि नंतर जिल्हा प्राधान्य असं दिल्या जाणार आहेत. नंतर 7वी अट बघा, 7वी अट या ठिकाणी दिलेली आहे की सदर नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, फक्त एका शैक्षणिक वर्षासाठी, नंतर तुम्हाला परमनंट केले जाणार नाही. या ठिकाणी डायरेक्ट लिहिलेलं आहे, सदर नियुक्ती ही कालावधी नूतनीकरणाचा अधिकार हे कार्यालयाला असतील. जर शिक्षक आले नाहीत त्यावेळेत तर तुम्हाला पुन्हा नियुक्ती किंवा नूतनीकरण म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षासाठी तुम्हाला समोर ठेवता येईल, परंतु या ठिकाणी एका वर्षाचाच कालावधी असणार आहे. मानधन किती असणार आहे पहा, कोणत्याही लाभाव्यतिरिक्त मानधन असणार आहे 15,000 रुपये प्रतिमाह. 15,000 रुपये तुम्हाला प्रतिमाह भेटणार आहे डीएड बीएड धारकांना. नंतर जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित घेणे. करारनामा पाहिजे तुम्हाला, स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागेल की याच्यानंतर आम्ही ज्या काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या असणार आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला ॲग्रीमेंट करावं लागणार आहे. अध्यापनाचे तास व इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील.
तुम्हाला वेगळं काम दिलं जाणार नाही. जे शिक्षक आता सध्याचे नियमित शिक्षक करत आहेत तेच काम तुम्हाला सुद्धा करणे आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम करायचं नाही आहे. नियमित शिक्षकाप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. 11वा पॉईंट बघा, उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास, प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्यास, निदर्शना आल्यास अथवा विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी समाप्त करण्याचे अधिकार हे संपूर्ण कार्यालयाचे असणार आहे. जर तुम्ही मानसिक, शारीरिक आणि आरोग्याच्या दृष्टीने जर योग्य नसाल किंवा सक्षम नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी काढण्याचे संपूर्ण निर्देश किंवा नियम जे असणार आहे ते अधिकार संपूर्ण कार्यालयाला असणार आहे, जिल्हा परिषद. नंतर नियुक्त कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झाल्यास संपुष्टात येईल. लक्षात घ्या, एखादी भरती जर झाली गव्हर्नमेंटची आणि त्यामध्ये जर शिक्षक आले तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती तिथं संपुष्टात येईल, तिथं संपणार आहे. तुम्ही कोणताही दावा त्या ठिकाणी परमनंटचा किंवा इतर पद्धतीचा करता येणार नाही, या स्पष्ट उल्लेख आहे. नंतर 13वा पॉईंट आहे, नियुक्तीधारकास शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. तुमच्या स्वतःच्या स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे. तुम्हाला तिथं जाणे गरजेचे असणार आहे. तुमच्या स्वाक्षरीशी तो करारनामा असणार आहे, ॲग्रीमेंट असणार आहे. नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेले अटी शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबत बंधपत्रक, हमीपत्र तुम्हाला द्यावं लागेल. ॲफिडेविट करून शपथपत्र तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचे असणार आहे. नंतर आहे शेवटचा मुद्दा पहा, या ठिकाणी 14वा मुद्दा दिलेला आहे की तालुका स्तरावरील अर्ज विहित कालमर्यादेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जे 10 तारीख दिलेली आहे बघा, तुम्हाला माहिती आहे 10 तारीख दिलेली आहे. 10 तारीख शेवटची तारीख म्हणजे आता सुरू होण्याची 10 तारीख अखेर दिलेली आहे. म्हणजे शेवटची जी तारीख आहे 10 तारखेपर्यंत तुम्हाला आजची तारखेपासनं तर आपल्याला 14 दिवस मिळत आहे. आजची समजा 27 म्हणजे 13 तारीख म्हणजे 13 दिवस तुम्हाला मिळत आहे. हे 3 दिवस आणि समोरचे 10 दिवस असे 13 दिवस तुमच्याकडे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढे काही तालुके आहेत त्या संपूर्ण तालुक्यात जतपासनं तर इकडे आपल्या इस्लामपूरपर्यंत सर्व जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्या तालुक्यातील संपूर्ण विद्यार्थी DED BED झालेले यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. आणि हे जे फॉर्म नेऊन द्यायचे आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे फॉर्म प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. विश्रामबागच्या रस्त्याने ही जिल्हा परिषदचं ऑफिस आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता. आणि ह्या जे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक आपल्याला आपल्या चॅनलवरती जे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे त्यावर हे पत्र मी तुमच्यासाठी सोडतो आहे. आणि अशाच अधिक अपडेट माहितीकरिता आपण विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहे हे आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.